13 मे 2024 रोजी घाटकोपरमध्ये जाहिरात फलक कोसळून 17 जणांचा मृत्यू आणि 75 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईकर अजूनही विसरलेले नाहीयेत। या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अनधिकृत जाहिरात फलकाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। स्थायी समिती सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तेजेंद्र सिंग तिवाना यांनी वांद्रे पश्चिम येथील SV रोडवरील एका अनधिकृत जाहिरात फलकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच अनधिकृत फलकामुळे महापालिकेचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। याच संदर्भात आम्ही तेजेंद्र सिंग तिवाना यांच्याशी संवाद साधलाय। मागील 3 वर्षापासून भागीरथी सदन नावाचा एक खाजगी एक बिल्डिंग आहे SV रोड वांद्रे वेस्टमध्ये। ह्या बिल्डिंगवर वारंवार स्थानिक नगरसेविका सपना म्हात्रेजी असतील किंवा आमचे आदरणीय मंत्री आशिष शेलार साहेब असतील, त्यांनी वारंवार महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना कंप्लेंट केलं आहे की अनधिकृत जे बिलबोर्ड आहे, जे मोठा होर्डिंग आहे 40 बाय 40 फुटाचा जे मोठा होर्डिंग आहे, ते अनधिकृत पद्धतीने लावलं आहे तिकडे। जसं प्रकारची घटना घाटकोपरमध्ये घडली होती, तर इकडे पण घडणार तर कोण जबाबदार घेणार? तर वारंवार कंप्लेंट केला त्यांच्या विपरीत जाऊन जे अधिकारी आहे, जेकडचे स्थानिक लायसन्स इन्स्पेक्टर असतील किंवा सुप्रिटेंडंट ऑफ लायसन्स असतील, ते ह्या अधिकाऱ्यांनी ह्या जे विषय आहे अनऑथराइज होर्डिंगचा, हे डायव्हर्ट करण्यासाठी एक नोटीस काढून एक 3 वर्षापासून हे जे होर्डिंग आहे तिकडे ते रेव्हेन्यू जनरेट करत आहे आणि जे महानगरपालिकेचं रेव्हेन्यू आहे त्याचा मोठा लॉस आम्हाला दिसून येतो। आणि हे जे अधिकारी आहेत ते अधिकाऱ्यांनी त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी ड्यू प्रोसेस ऑफ लॉ DPL असा एक चांगला त्यांनी एक हत्यार असं त्यांनी एक दिशाभूल करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांचा आणि सगळे स्थानिकांचा दिशाभूल करण्यासाठी हे DPLचा बहाणा करून ते नोटीस देतात आणि नोटीस दिल्यानंतर त्यांना संधी देतात कोर्टामध्ये जाऊन स्टे घेण्यासाठी। माझा आज एक हरकतीचा मुद्दा आणि विरोधाचा मुद्दा हे होता की हे जे रेव्हेन्यू मोठा लॉस झाला आहे महानगरपालिकेचा, त्या ठिकाणी चांगला रेव्हेन्यू अशा प्रकारची जी कंपनी आहे ते चांगला रेव्हेन्यू बँड्रा सारखा एक चांगला जे हाय एंड एरिया आहे तिकडून कॉर्पोरेट कंपनीच्या माध्यमातून घेतात। आणि ह्याच विषयावर मी आता मुंबईभरात जिथे इल्लीगल होर्डिंग्ज आहे असा एक सर्वे करून रिपोर्ट सभागृहासमोर सगळे सदस्यांसमोर सादर करावा अशी मी मागणी केली आहे। आणि आदरणीय अध्यक्ष प्रभाकर शिंदे साहेबांनी माझा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यासाठी आदेश दिला आहे। या आरोपावर महानगरपालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।